अखेर अशोक खरात प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे। त्यांचा राजीनामा येणं ही एक चांगली गोष्ट असली तरी तेवढं पुरेसं नाही। रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणातला सहभाग, त्यांनी अशोक खरातला केलेली मदत, त्याला त्याच्या वतीने किंवा त्याच्यासाठी काही लोकांना केलेले फोन, नंतर झालेल्या या प्रकरणाकडे दुर्लक्ष आणि अत्यंत संवेदनशील अशा प्रकरणामध्ये त्यांची भूमिका, या सगळ्या या गंभीर गुन्ह्याला पाठबळ देणार आहे, त्याला सपोर्ट करणाऱ्या होत्या। म्हणून केवळ राजीनामा पुरेसा नाही तर त्यांच्यावर गुन्हा देखील झाला पाहिजे आणि त्यांना अटकही झाली पाहिजे। याचं कारण असं आहे, त्यावेळेला म्हणजे 1.5-2 वर्षापासून हा प्रकार उघडकीला येतोय, त्याच्या आधीपासून चालू आहे। महिला आयोगाचे जे काही नियम आहेत, संकेत आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्यानुसार अशा प्रकरणांकडे किती गांभीर्यानं बघावं याचे नियम स्वतः महिला आयोगानेच तयार केलेत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे। त्यातली एकही गाईडलाईन रुपाली चाकणकर यांनी स्वतः मात्र कधी त्याचा अवलंबन केला नाही। त्यामुळे त्या जेवढी शिक्षा या अशोक खरातला होणं अभिप्रेत आहे तेवढीच शिक्षा रुपाली चाकणकरांनाही होणं आवश्यक आहे। त्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री प्रयत्नही करतील, त्यांनी ते प्रयत्न करायला हवेत।